आज हा CM इतका तरुण CM आणि एक चांगलं नेतृत्व, कदाचित उद्या देशाचा पंतप्रधान होणार, गडकरी साहेब कदाचित उद्या देशाचे पंतप्रधान होतात, ते लोक नागपूरमधून निवडून येत असताना इतकं मोठं धाडस करतात आणि आपल्या जो समाज आहे बुद्धिस्ट समाज त्याला बॅकफूटला घेऊन जाण्यासाठी इतकं मोठं एक प्रकारचं षडयंत्र ज्याला म्हणूया आपण ते करतात. त्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे की ही जी गोष्ट आहे ही केवळ फक्त आमच्या समाजासाठी नाही तर देशाच्या विभाजनासाठी सुद्धा मारक ठरेल. आणि म्हणून तुम्ही हा जो घाट घातला आहे उपवर्गीकरणाचा तो तुम्ही मागे घ्यायला पाहिजे. कारण की त्यांना भीती होती की शेड्यूल कास्ट समाज हा बाबासाहेबांच्या विचारांमुळे अतिशय जागृत आहे, त्याच्यामुळे यांना लवकर आपण हात घालायचा नाही. पण जसं जसं त्यांना आता असं वाटायला लागलं की आपण ही राज्यघटना बदलू शकतो, हा कॉन्फिडन्स जसा वाढत चालला आणि मग त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये भांडं लावण्यासाठी हा मुद्दा पुढे आणलेला आहे. ज्या जाती धर्माच्या भेदामुळे आपण गुलामीत गेलो होतो आणि बाबासाहेबांनी 29 नोव्हेंबरला जे भाषण दिलं होतं 25 नोव्हेंबरला की हा देश परत एकदा गुलामीत जायची मला भीती वाटते. परंतु बाबासाहेबांच्या या राज्यघटनेमुळे आतापर्यंत आपण थांबलोय. पण हे जर वर्गीकरण जर तिथे लागू झालं तर आपण परत गुलामीमध्ये जायकडे पावलं टाकतोय. म्हणून आपण एकतर सगळ्यांनाच सबवर्गीकरण लागू करा किंवा कुणालाच लागू करू नका, हे केलं पाहिजे. तर त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही अंधश्रद्धेमध्ये आहोत किंवा आमचा वापर केला गेला आहे, तर असं अजिबात नाही आहे. आत्ता ही सरकारचा बॅकलॉग जर आपण चेक केला तर प्रचंड प्रमाणात तो अनिशेष बाकी आहे. त्याच्यासाठीचे ज्या लढाई आहेत तो लढणारा फक्त एकमेव बुद्धिस्ट समाज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आहे. त्याच्यासाठीच्या लढाया सोडून जे तुम्हाला म्हणजे हातचं सोडून तुम्ही पळत्याच्या पाठीमागे लागतायत, जे तुम्हाला कधीच मिळणार नाहीये की रिझर्वेशन इन प्रायव्हेटायझेशन. कारण ही लोक मागच्या दाराने रिझर्वेशन तर संपवत आहेत, आपल्याला भांडवत आहेत. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं रिझर्वेशन कसं येईल याच्यासाठी एक आपल्याला मुवमेंट उभी करावा लागेल. कारण की या देशातली जमीन आणि ही सगळी जी संपत्ती आहे ही या प्रायव्हेटलाइज लोकांना वाटली जाते. अडाणी अंबानी सारख्या उद्योग समूहाला 5-5, 10-10 लाख कोटी माफ केले जातात. जगातले सगळे जे हे उद्योजक आहेत भारतातून संपत्ती घेऊन बाहेरच्या देशामध्ये जातात. याच्यावर आता आपण रोख आणला पाहिजे. हे नेटवर्क तयार करून आपण गव्हर्नमेंटला भाग पाडलं पाहिजे की तुम्ही आता प्रायव्हेटाइज सेक्टरमध्ये रिझर्वेशन आणा. याच्यामध्ये 85% 90% लोकांचा याच्यामध्ये फायदा आहे, म्हणून त्यांना सोबत घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब म्हणायचे की फक्त 5 लोक जरी मला चांगले दिले तरी मी हा संपूर्ण समाज बदलून टाकेल. मला वाटतं आता 50 लाख नाही 5 कोटी लोक असतील जे बाबासाहेबांसाठी प्राण द्यायला तयार आहेत. तर आपण हे 5 कोटी लोक कोण आहेत ते आपण शोधलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, त्याच्यानंतर आर्किटेक्ट आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, बिल्डर आहेत, यांच्यासारखे सामाजिक सेवेतली मंडळी आहेत. या सगळ्या लोकांचा आपण एक खूप मोठा ग्रुप बनवला पाहिजे. आणि मग हे लोक आपल्या या चळवळीला सोर्स म्हणून कसा हे करतील ते केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं या निमित्ताने करायला पाहिजे. जर तुम्ही इकडं सबवर्गीकरण करणार आहात, सब क्लासिफिकेशन करणार आहात, मग EWS मध्ये पण तुम्हाला सब क्लासिफिकेशन करावं लागेल. तुम्हाला मराठा समाजात पण सबवर्गीकरण करावं लागेल. अल्पसंख्याक जाती आहे त्यांच्यामध्येही करावं लागेल. मग हे सबवर्गीकरण फक्त एकट्या शेड्यूल कास्ट पुरतं मर्यादित न राहता ते भारतातल्या सगळ्या जातीमध्ये जाईल. त्याने एक चुकीचा मेसेज जाईल. बाबासाहेब हे जगातले सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट होते, सगळ्यात मोठे. आणि आत्ता बाबासाहेब ही जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी म्हणून पुढे येत आहे. इकॉनॉमी, ही इज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट अँड नाव ही इज द ग्रेटेस्ट इकॉनॉमी. म्हणजेच बाबासाहेबांना मानणारे जवळजवळ 40-50 कोटी लोक आणि त्यांच्यामुळे बेनिफिट झालेले जवळजवळ 125 100 आणि 125 करोड लोक या देशामध्ये आहेत जे बाबासाहेबांमुळे डायरेक्टली इनडायरेक्टली बेनिफिटेड आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की 50% महिला, हिंदू कोड बिल कशामुळे आलं, रिझर्वेशन कशामुळे आलं. तर या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे आता आपण याच्यातून संधीचा फायदा घेऊन आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपण आपले रिसोर्सेस उभे केले पाहिजे. विशेषतः मातंग समाजाची मंडळी जी ही आग्रह करतायत त्यांना मला एकच नम्र सांगणं आहे की हे लबाडा घरचं अवतन आहे, यातला तुम्ही बळी पडू नका. ही लोक फक्त तुम्हाला तुकडा टाकतात, काहीतरी पोस्ट देतात आणि हे प्रयोग फक्त तुमच्यावर नाही झाले आहेत, हे सगळ्यांवरच झालेले आहेत. मध्ये बुद्धिस्ट समाजावर पण झालेले आहेत, मुस्लिम समाजावर पण झालेले आहेत. प्रत्येक समाजाचे काही ठराविक लोक हाताशी धरायचे आणि त्यांना काही प्रमाणात
तुकडा टाकायचा, त्यांना आपल्या अंकित करून घ्यायचा आणि आपला अजेंडा राबवायचा, असा एक पॅटर्न गुजरातच्या राजकारणानंतर या देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये तो राबवला जातो आहे आणि आता महाराष्ट्र त्याचे पडसाद पडतो आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शेड्यूल कास्टमधल्या ज्या 59 जाती आहेत या सगळ्यांनी आपण आता एकत्रित राहायची गरज आहे. कारण आमचा जो मार्गदर्शक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनीच कधी कुणावर अन्याय अत्याचार केले नाही. ज्या लोकांनी त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या, फासावर लटकायच्या धमक्या दिल्या आणि अक्षरशः महात्मा गांधीसारखे जगातले विख्यात नेते ज्यावेळेस त्यांच्या प्राणाची वेळ आली त्यावेळेस बाबासाहेबांनी स्वतःचा समाज सॅक्रिफाईस करून महात्मा गांधीचे प्राण वाचवलेले आहे. त्यामुळे आम्ही प्राण वाचवणारे आहोत, आम्ही देश वाचवणारे आहोत, आम्ही कधी कोणावर दरोडा टाकत नाही. राहिला प्रश्न, तुमच्या जर काही समस्या असतील तर हे आपलं घरातलं भांडण आहे. शेड्यूल कास्ट हा 59 जातीचा एक समूह आहे. आपण आजही आपल्या ज्या सवयी आहेत खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, आपल्या वस्त्या, या सगळ्या समान समस्या आहेत. तर यातून तुम्ही वेगळं उठून कुणा दुसऱ्या माणसाच्या नादी लागून जर त्या समस्या सोडवायला बघाल तर तो फक्त तुमचा घातच करेल. तुम्हाला आयुष्यभर जगाच्या शेवटापर्यंत साथ देणारा कुठला समाज असेल तर तो बुद्धिस्ट समाज असणार आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहायला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा तर मी लॉर्ड बुद्ध टीव्हीचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर. कारण की हा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चेला आला त्यावेळेस मी सचिन मून साहेबांना, जे इथे आलेच आज, त्यांना फोन करून बोललो की याचे खूप मोठे पडसाद पडणार आहेत. तोपर्यंत लोकांमध्ये ही जाणीव नव्हती का हे कुठे जाणार आहे. आणि सचिन भाऊनी क्षणाचाही विलंब न लावता, सर तुम्ही सांगतायत तर मी आजपासूनच कामाला सुरुवात करतो. आणि मला खूप आनंद वाटतो की गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र या रणरणत्या उन्हामध्ये पिंजून काढला आणि सगळ्या समाजाला जागृत केलं. त्यामुळे लॉर्ड बुद्ध टीव्हीचे मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. आज सिद्धार्थ सांस्कृतिक संघ, जेतवन विहार यांच्या सगळ्या सभासदांचे मी धन्यवाद देतो. आमचे मित्र हरिश्चंद्र अहिरेजी यांना धन्यवाद देतो की आज त्यांनी इथे यायला भाग पाडलं मला. न्याय की अन्याय हा मुद्दा आपण आज घेऊन उपवर्गीकरणाचा इथे बोलतोय. मला वाटतं ह्या सरकारने गेल्या कित्येक वर्षात, म्हणजे 14-15 वर्षात, त्याच्या अगोदरही अन्याय व्हायचाच, पण ती अन्यायाची धार विशेषतः शेड्यूल कास्ट समाजावर या 14 वर्षात खूप जास्त वाढली आहे. आणि म्हणूनच हा अन्यायाचाच मुद्दा आहे. म्हणजे सगळ्यांनी इथे मला वाटतं हा अन्याय कसा याच्यावरच बोलायला पाहिजे. हा न्यायच होऊ शकत नाही. कारण की गेल्या 14 वर्षातला जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर तो असा दिसतो की काही वेळा मुस्लिम शिया सुन्नीचे भांडं लागत आहेत, काही वेळा मराठा कुणबी समाजाचे भांडं लागत आहेत, काही वेळा अल्पसंख्याक म्हणजे जे ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, सिंधी आहेत, या समाजाला दाबलं जात आहे, पारसी समाजाला दाबलं जात आहे. अनुसूचित जमातीमध्ये जे लोक आहेत आदिवासी विभागामध्ये त्यांच्यामध्ये घरोघरी जाऊन त्यांच्यामध्ये मतभेद तयार केले जात आहेत. आणि राहिला सगळ्यात शेवटी त्यांनी हात घातला शेड्यूल कास्ट समाजाला. कारण की त्यांना भीती होती की शेड्यूल कास्ट समाज हा बाबासाहेबांच्या विचारांमुळे अतिशय जागृत आहे, त्याच्यामुळे यांना लवकर आपण हात घालायचा नाही. पण जसं जसं त्यांना आता असं वाटायला लागलं की आपण ही राज्यघटना बदलू शकतो, हा कॉन्फिडन्स जसा वाढत चालला आणि मग त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये भांडं लावण्यासाठी हा मुद्दा पुढे आणलेला आहे. त्याच्यामुळे हा अन्यायच आहे. फक्त जी काही आपल्यातली मंडळी आहेत, विशेषतः मातंग समाजाची मंडळी जी ही आग्रह करतायत, त्यांना मला एकच नम्र सांगणं आहे की हे लबाडा घरचं अवतन आहे, यातला तुम्ही बळी पडू नका. ही लोक फक्त तुम्हाला तुकडा टाकतात, काहीतरी पोस्ट देतात आणि हे प्रयोग फक्त तुमच्यावर नाही झाले आहेत, हे सगळ्यांवरच झालेले आहेत. मध्ये बुद्धिस्ट समाजावर पण झालेले आहेत, मुस्लिम समाजावर पण झालेले आहेत. प्रत्येक समाजाचे काही ठराविक लोक हाताशी धरायचे आणि त्यांना काही प्रमाणात तुकडा टाकायचा, त्यांना आपल्या अंकित करून घ्यायचा आणि आपला अजेंडा राबवायचा, असा एक पॅटर्न गुजरातच्या राजकारणानंतर या देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये तो राबवला जातो आहे आणि आता महाराष्ट्र त्याचे पडसाद पडतो आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शेड्यूल कास्टमधल्या ज्या 59 जाती आहेत या सगळ्यांनी आपण आता एकत्रित राहायची गरज आहे. म्हणजे आम्हाला उलट मातंग बांधवांना किंवा इतर बांधवांना हे सांगावंसं वाटतं की सेंट्रलमध्ये शेड्यूल कास्टचं जे पर्सेंटेज आहे हे 15% आहे. महाराष्ट्रामध्ये ही लोकसंख्या जवळजवळ 18% आहे आणि आपल्याला आरक्षण हे फक्त 13% आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं काम काय केलं पाहिजे तर याचा जो इम्पेरिकल डाटा आहे किंवा ज्याला आपण जाती जनगणना म्हणू शकतो, हा डाटा तुम्ही जोपर्यंत तयार करत नाही तोपर्यंत या विषयाला तुम्ही हात घालू नये. आणि हा डाटा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस भारताच्या धर्तीवर
कमीत कमी 15% आरक्षण किंवा जाती गणना जर व्यवस्थित केली तर 18% आरक्षण महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि मग जर मातंग बांधवांना किंवा इतर बांधवांना वाटत असेल आमच्यावर तो अन्याय अत्याचार होतो तर 13% हे 15% किंवा 18% आरक्षण करा, त्यांच्यावरचा अन्याय असाच दूर होईल. त्याच्यामुळे ही एक माझी इथे मागणी आहे की आपल्या दुसऱ्या बांधवांनी याच्यावर फोकस केलं पाहिजे की हे जे 13% आरक्षण हे 15 आणि 17% 18% कसं जाईल, म्हणजे तुमच्यावरचा अन्याय दूर होईल आणि तुम्ही हा गैरसमज मनातून काढून टाका की कोणी तुमच्यावर अन्याय केलाय. मी बऱ्याचशा चर्चा वाचल्यानंतर त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही अंधश्रद्धेमध्ये आहोत किंवा आमचा वापर केला गेला आहे, तर असं अजिबात नाही आहे. आता ही सरकारचा बॅकलॉग जर आपण चेक केला तर प्रचंड प्रमाणात तो अनिश्वेष बाकी आहे. त्याच्यासाठीचे ज्या लढाई आहेत तो लढणारा फक्त एकमेव बुद्धिस्ट समाज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आहे. त्याच्यासाठीच्या लढाया सोडून जे तुम्हाला म्हणजे हातचं सोडून तुम्ही पळत्याच्या पाठीमागे लागतायत, जे तुम्हाला कधीच मिळणार नाही आहे. म्हणजे मला खूप वाईट वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांना जे नागपूरमधून निवडून येतात, गडकरी साहेब नागपूरमध्ये निवडून येतात आणि या दोघांनाही निवडून देणारे हे जास्तीत जास्त बुद्धिस्ट समाजाचे लोक त्यांच्या पाठीशी शेड्यूल कास्ट उभे राहतात. याच्या मागचं कारण हे नाही की त्यांची विचारधारा पटते, पण एक चांगलं व्यक्तिमत्व जर आहे तर त्याला सपोर्ट करणारा आपला समाज आहे. तिथे केवळ तो BJPचा व्यक्ती आहे म्हणून आपण कधी कोणाला विरोध करत नाही, आपल्या विचारधारेच्या विरोधात आहे म्हणून नाही. आपण व्यक्तिशः बघतो की आज हा CM इतका तरुण CM आणि एक चांगलं नेतृत्व कदाचित उद्या देशाचा पंतप्रधान होणार, गडकरी साहेब कदाचित उद्या देशाचे पंतप्रधान होतात. ते लोक नागपूरमधून निवडून येत असताना इतकं मोठं धाडस करतात आणि आपल्या जो समाज आहे बुद्धिस्ट समाज त्याला बॅकफूटला घेऊन जाण्यासाठी इतकं मोठं एक प्रकारचं षडयंत्र ज्याला म्हणूया आपण ते करतात. त्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे की ही जी गोष्ट आहे ही केवळ फक्त आमच्या समाजासाठी नाही तर देशाच्या विभाजनासाठी सुद्धा मारक ठरेल. आणि म्हणून तुम्ही हा जो घाट घातलाय उपवर्गीकरणाचा तो तुम्ही मागे घ्यायला पाहिजे, एवढंच मी. डॉक्टर साहेब, एक प्रश्न आहे माझा की सातत्यानं सोशल मीडियावरती प्रचंड आरोप होत आहेत की आधी म्हणायचे बाबा आमच्या ताटातलं घातलं किंवा आमचा हिस्सा घेतला आणि आता तर म्हणतात की आमच्या असणाऱ्या आरक्षणावर इथल्या बौद्धांनी दरोडा टाकला. काय कसं मान्य करणार तुम्ही हे दरोडा वगैरे तर आमची पद्धतच नाही दरोडा टाकायची. आपण आता त्रिशरण पंचशील घेतलं, त्याचा अर्थच असा आहे की आम्ही चोरी करणार नाही, आम्ही व्यभिचार करणार नाही, आम्ही खोटं बोलणार नाही. त्यामुळे बुद्धिस्ट समाज कधीच कोणावर दरोडा टाकत नाही. उलट तुमच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्याच्यावर रस्त्यावर उतरणारा सगळ्यात पहिला बुद्धिस्ट समाज आहे, बाबासाहेबांना मानणारा समाज आहे. कारण आमचा जो मार्गदर्शक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनीच कधी कुणावर अन्याय अत्याचार केले नाही. ज्या लोकांनी त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या, फासावर लटकायच्या धमक्या दिल्या आणि अक्षरशः महात्मा गांधीसारखे जगातले विख्यात नेते ज्यावेळेस त्यांच्या प्राणाची वेळ आली त्यावेळेस बाबासाहेबांनी स्वतःचा समाज सॅक्रिफाईस करून महात्मा गांधीचे प्राण वाचवलेले आहे. त्यामुळे आम्ही प्राण वाचवणारे आहोत, आम्ही देश वाचवणारे आहोत, आम्ही कधी कोणावर दरोडा टाकत नाही. राहिला प्रश्न तुमच्या जर काही समस्या असतील तर हे आपलं घरातलं भांडण आहे. शेड्यूल कास्ट हा 59 जातीचा एक समूह आहे. आपण आजही आपल्या ज्या सवयी आहेत खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, आपल्या वस्त्या या सगळ्या समान समस्या आहेत. तर यातून तुम्ही वेगळं उठून कुणा दुसऱ्या माणसाच्या नादी लागून जर त्या समस्या सोडवायला बघाल तर तो फक्त तुमचा घातच करेल. तुम्हाला आयुष्यभर जगाच्या शेवटापर्यंत साथ देणारा कुठला समाज असेल तर तो बुद्धिस्ट समाज असणार आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहायला पाहिजे. क्या बात आहे साहेब. जर या उपवर्गीकरणाचं या ठिकाणी समजा हे घोडं पुढं नेलं सरकारनं आणि आरक्षणात बदल झाला, कुणाला फायदा? खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं हे उपवर्गीकरण लागू झालं काय किंवा नाही लागू झालं तरी येणाऱ्या काळामध्ये या देशावर बुद्धिस्ट आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांचं राज्य येणार आहे, ही मला 100% खास्त आहे. कारण आपण जे आहेत ना, आपण सोल्युशन ओरिएंटेड लोक आहोत. आपण कम्युनिटी म्हणून आपण नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे किंवा दुसऱ्याला मदत करणारे, देशाला काही ना काही आपलं सेवा देणारे लोक आहोत. आणि म्हणून ह्या मुद्द्याचा उपयोग करून आपल्याला आता काय सोल्युशन करायचं याच्यावर चर्चा केली पाहिजे. मला वाटतं की हा जो मुद्दा घेतला आहे त्या निमित्ताने आपण सगळं समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे. प्रत्येकाने बुद्धविहारात जायला पाहिजे, प्रत्येकाने ज्या आपल्या सामाजिक संघटना आहेत त्यांना भेटी दिल्या पाहिजे. जसं पाटील साहेबांनी सांगितलं की OBC समाज, आगरी कोळी समाज, ईस्ट इंडियन
भंडारी समाज आपल्या सोबत आहेत. पण फक्त सोबत असून चालणार नाही, आपण एक पाऊल टाकून त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, बहुत अच्छा. वाड्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे. आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 32,000 खेडी आहेत, त्या 32,000 खेड्यांचं एक नेटवर्क तयार केलं पाहिजे. वा. आपले जे 365 तालुके आहेत त्या तालुक्याचं एक नेटवर्क केलं पाहिजे, एक जिल्ह्याचं नेटवर्क केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर असं एक स्ट्रॉंग बॉन्डिंग आपलं तयार होईल, आपली एक ताकद तयार होईल. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब म्हणायचे की फक्त 5 लोक जरी मला चांगले दिले तरी मी हा संपूर्ण समाज बदलून टाकेल. मला वाटतं आता 50 लाख नाही 5 कोटी लोक असतील जे बाबासाहेबांसाठी प्राण द्यायला तयार आहेत. तर आपण हे 5 कोटी लोक कोण आहेत ते आपण शोधलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, त्याच्यानंतर आर्किटेक्ट आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, बिल्डर आहेत, यांच्यासारखे सामाजिक सेवेतली मंडळी आहेत. या सगळ्या लोकांचा आपण एक खूप मोठा ग्रुप बनवला पाहिजे. आणि मग हे लोक आपल्या या चळवळीला सोर्स म्हणून कसा हे करतील ते केलं पाहिजे. कारण की ही आत्ता मागणी काय येते, कारण बाबासाहेब हे जगातले सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट होते, सगळ्यात मोठे. आणि आत्ता बाबासाहेब ही जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी म्हणून पुढे येत आहे. इकॉनॉमी, ही इज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट अँड नाव ही इज द ग्रेटेस्ट इकॉनॉमी. म्हणजेच बाबासाहेबांना मानणारे जवळजवळ 40-50 कोटी लोक आणि त्यांच्यामुळे बेनिफिट झालेले जवळजवळ 100 आणि 125 करोड लोक या देशामध्ये आहेत जे बाबासाहेबांमुळे डायरेक्टली इनडायरेक्टली बेनिफिटेड आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की 50% महिला, हिंदू कोड बिल कशामुळे आलं, रिझर्वेशन कशामुळे आलं. तर या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे आता आपण याच्यातून संधीचा फायदा घेऊन आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपण आपले रिसोर्सेस उभे केले पाहिजे. आपली एक मीडियाची ताकद जशी लॉर्ड बुद्ध आहे, CBC TV आहे, आवाज इंडिया TV आहे, हे जे नेटवर्क आहे आपले मीडियाचं हे स्ट्रॉंग केलं पाहिजे. कुणीतरी सांगितलं की सामाजिक जे सोशल मीडिया आहे तर सोशल मीडियामध्ये आपण पुढे राहिलं पाहिजे. एकाने प्रश्न उपस्थित केला की जाती गाडल्या पाहिजेत, पण आपण कधी गाडू शकू ज्यावेळेस आपण जाती मोजू, जनगणना करू. एवढ्या जाती आहेत, एकदा त्या मोजायच्या आणि मग गाडायच्या. कारण आपण नाही तर दुसऱ्याच्या अजेंड्यावर चालत आहोत. आणि अशा प्रकारे अजून दुसऱ्या काही गोष्टी आपल्याला याच्यात जसं वाघ सरांनी सांगितलं की रिझर्वेशन इन प्रायव्हेटायझेशन. कारण ही लोक मागच्या दाराने रिझर्वेशन तर संपवत आहेत, आपल्याला भांडवत आहेत. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं रिझर्वेशन कसं येईल याच्यासाठी एक आपल्याला मुवमेंट उभी करावं लागेल. कारण की या देशातली जमीन आणि ही सगळी जी संपत्ती आहे ही या प्रायव्हेटलाइज लोकांना वाटली जाते. अडाणी अंबानी सारख्या उद्योग समूहाला 5-5, 10-10 लाख कोटी माफ केले जातात. जगातले सगळे जे हे उद्योजक आहेत भारतातून संपत्ती घेऊन बाहेरच्या देशामध्ये जातात. याच्यावर आता आपण रोख आणला पाहिजे. हे नेटवर्क तयार करून आपण गव्हर्नमेंटला भाग पाडलं पाहिजे की तुम्ही आता प्रायव्हेटाईज सेक्टरमध्ये रिझर्वेशन आणा. याच्यामध्ये 85% 90% लोकांचा याच्यामध्ये फायदा आहे, म्हणून त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आणि दुसरी एक अतिशय वेगळी मागणी मला असं वाटतं या निमित्ताने करायला पाहिजे. जर तुम्ही इकडं सबवर्गीकरण करणार आहात, सब क्लासिफिकेशन करणार आहात, मग EWS मध्ये पण तुम्हाला सब क्लासिफिकेशन करावं लागेल. तुम्हाला मराठा समाजात पण सबवर्गीकरण करावं लागेल. अल्पसंख्याक जाती आहे त्यांच्यामध्येही करावं लागेल. मग हे सबवर्गीकरण फक्त एकट्या शेड्यूल कास्ट पुरतं मर्यादित न राहता ते भारतातल्या सगळ्या जातीमध्ये जाईल. त्याने एक चुकीचा मेसेज जाईल. ज्या जाती धर्माच्या भेदामुळे आपण गुलामीत गेलो होतो आणि बाबासाहेबांनी 29 नोव्हेंबरला जे भाषण दिलं होतं 25 नोव्हेंबरला की हा देश परत एकदा गुलामीत जायची मला भीती वाटते. परंतु बाबासाहेबांच्या या राज्यघटनेमुळे आतापर्यंत आपण थांबलोय. पण हे जर वर्गीकरण जर तिथे लागू झालं तर आपण परत गुलामीमध्ये जायकडे पावलं टाकतोय. म्हणून आपण एकतर सगळ्यांनाच सबवर्गीकरण लागू करा किंवा कुणालाच लागू करू नका, हे केलं पाहिजे. आणि अजून एक दुसरी एक माहिती मला या निमित्ताने सांगावीशी वाटते की मानवतेच्या इतिहासामध्ये ह्या भारतभूमीवर आपण जवळजवळ 50,000 ते 60,000 वर्ष पूर्वी आलेलो आहोत. आणि जी लोक 3,000 ते 4,000 वर्ष पूर्वी इथे आलात त्या लोकांनी इथला सगळा हा जो भूभाग आहे, इथला माणूस आहे, त्याला गुलाम केलाय. आपण जवळजवळ त्यांना 50,000 वर्षाने सिनियर आहोत, परंतु आपली सगळी मालकी हक्की त्यांनी काढली आहे. आणि म्हणून या सगळ्या समाजाची
भारतातल्या 140 कोटी लोकांची जसं आपण आधार कार्ड काढतो ना, तसं एक DNA अनालिसिस टेस्ट केली पाहिजे. वा, अतिशय महत्वाचं. जोपर्यंत आपण ही DNA अनालिसिस टेस्ट करत नाही ना, हा. त्यानुसार मायग्रेशन मधून ही लोक कुठून कुठे कोण आलेत, इथले सिनियर कोण आहे, आणि म्हणून सगळ्यात आधी या भूमीवर जी लोक आलेत, जी. आगरी, कोळी, भंडारी, ओबीसी, मराठी, कोळी निवासी. आणि सगळ्या मूळ निवासी तर ठीक आहे, पण जी. मी म्हणतो जे जे 50,000 वर्षापूर्वी या देशात आले त्या लोकांना अगोदर सगळे हक्क मिळाले पाहिजेत, बाकीच्या लोकांना नंतर मिळाले पाहिजेत. या मागण्या आपण केल्या पाहिजे आणि या आंदोलनाचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.